आधी पहिला मी रडलो, त्याच्यानंतर मग म्हणलं की काय होतं तानाजी हे जगावं थोडं आपण पण. हे नाव तुम्हाला मित्रमंडळात ठेवावं असं का वाटतं? महाराज काहीच नाही एकटे करू शकत, हे पूर्ण नमस्कार, मी राजश्री. आपण सगळे मानाचे गणपती गेल्या पहिल्या दिवसापासून कव्हर करत आहोत आणि आज आलेलो आहे कोथरूड साईडला आणि इथे हा जिवंत देखावा मी बघितला, खूप सुंदर आहे. आणि खरं तर सर्वप्रथम या मंडळाचे खूप खूप आभार की आपण असा देखावा सादर केला, त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या इतिहासात आम्ही गेलो, काहीतरी भावना जागृत झाल्या महाराजांविषयी, महाराजांच्या विजयाविषयी आणि त्यांच्या पराक्रमाविषयी काय सांगावं. तर सर्वप्रथम अचानक हे नाव तुम्हाला मित्रमंडळात ठेवावं असं का वाटलं? अचानक मित्रमंडळाचा या वर्षी 46 वर्ष झाले. जे आमचे चुलते वगैरे होते, जे चुलते होते बरेच 4-5 जणांनी मित्रांनी मिळून एक छोटस मंडळ त्या 46 वर्षापूर्वी एक काढलं होतं की 5-6 मित्र मिळून, आणि एक आपलं छोटीशी मूर्ती ठेवून नॉर्मल ह्याच्यावर ठेवली होती आणि त्याचं रूपांतर नंतर एवढ्या मोठ्या ह्याच्यात झालं. त्यांनीच अचानक मित्रमंडळ असं नाव दिलं होतं, कारण तेव्हा बरीच अचानक मित्रमंडळ असं नाव फेमस मंडळ आहे त्याच्या नावाने. खरं तर खूप सुंदर देखावा आपण साजरा करतात. असं जिवंत देखावा आपण किती वर्षापासून करत आहात? गेले 3 ते 4 वर्ष झालं आपलं मंडळ जिवंत देखावे साजरे करत आहे. आणि असं करावं असं आपल्याला काय वाटलं? कारण का काळाची गरज आहे ही. मला असं वाटतंय की आपला जे नवीन पिढी आहे त्यांना आपला इतिहास माहिती असला पाहिजे, म्हणून आपल्याला मला असं वाटतं की आपल्या मंडळी आपल्या मेन चौकात आहे. आज म्हणून आज एवढी गर्दी होती, एवढी लहान मुलं येतात बघायला, त्यांना आपला इतिहास हा कळला पाहिजे. त्यामुळे आमच्या मंडळाने एक ठाम हे निश्चय घेतला होता की आता यापुढे देखावे जेही घेईल ते जिवंत देखावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्यावरतीच घेईल. खूप छान. आणि आपलं हे जे मंडळ आहे आपण म्हणजे बाहेरून मागवलंय? नाही, हे जे पूर्ण सेट आहे हे म्हणा हे आमच्या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हाताने करून मागचे नाही म्हणलं तर 1 ते सव्वा महिन्यापासून ही जी मेहनत आहे ती आज इकडे साकार झाली. आणि हा जो ग्रुप आहे हा कुठला आहे? हा ग्रुप विनोद दोपटे सर म्हणून आहे, त्यांचा संस्कृती ग्रुप यांचं नाव आहे. पुण्यातलेच आहेत सर्व कलाकार. हाच जो ग्रुप आहे तो आपले दरवर्षी ह्यांचाच परफॉर्मन्स आपल्या इथं असतो आणि हे सर्व कलाकारांना खरं दाद दिली पाहिजे की ते एवढे सुंदर परफॉर्मन्स करतात आणि त्यांच्यामुळे एवढी खरी गर्दी होती. खरंच. आणि म्हणजे आपण खरं तर आपलं मंडळ आम्हाला कुठेतरी इतिहासात घेऊन जात आहात आणि म्हणजे आपण त्यात सक्सेस झाला असं आपण म्हणू शकतो, यशस्वी झालं. कारण जेव्हा प्रोग्राम संपला आपला, जेव्हा शेवटचा क्षण आला तेव्हा अगदी टाळ्यांचा गडगडाट झाला आणि प्रत्येकाच्या भावना थोड्याशा अनावर होत होत्या. तर आपण असेच देखावे पुन्हा सादर करत राहू, दरवर्षी करत राहू. आपण वर्षभर काय काय कार्यक्रम घेत असतो? आपलं वर्षभर ऍक्च्युली 2-3 हे उपक्रम असतात. जसं की पहिला आणि सर्वात महत्वाचा उपक्रम जी काळाची गरज आहे ते म्हणजे झाडं लावा झाडं जगवा हा आपला उपक्रम असतो. ARI टेकडी आहे समोर, तिथे आपल्या सर्व मंडळाचे पदाधिकारी जेव्हा वाढदिवस असतो तर प्रत्येक वाढदिवसाचे आम्ही सर्वजण जमून ARI टेकडीवरती सर्वजण त्या बड्डेचे जे मुलं असतात तेवढी एक आम्ही आमच्या वतीने 10 ते 20 रोपटं लावतो. परत रक्तदान शिबिर हे एक आपल्या मंडळाचे आयोजित केली असते. खरंय. कारण कसं होतंय की रक्तदान म्हणजे रक्तदान जेव्हा करतो ते एखाद्याला जीवनदान देऊ शकत असतं, देत असतं आणि बऱ्याच वेळा शहरात अशा गोष्टींची कमतरता होत असते, म्हणून आपण खूप छान उपक्रम राबवत आहात. आपलं नाव? अथर्व भिलारे. आणि आपण कार्याध्यक्ष आहात का? उपाध्यक्ष. ओके, खूप छान. आणि आपल्या हातून असंच कार्य होत राहावं ही शुभेच्छा आणि सदिच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार सर. नमस्कार. आपण तानाजीची भूमिका केली. गड आला पण सिंह गेला, यातलं हे तानाजी जे आहेत त्यांच्यासोबत मी आता चर्चा करत आहेत. खरं तर त्यांचा रोल खूप सुंदर होता. तर आपणास ही आवड कधीपासून निर्माण झाली? तसं तर कलाकार आम्ही सर्वच लहानपणापासून आहोत. प्रॅक्टिस परत पुण्यात आल्यानंतर एकतर अभ्यास आणि कला या 2 गोष्टी पुण्यात भेटतात आणि मी 20 वर्षापासून या क्षेत्रात आहे. बरेच भूमिका केल्यात. 4थीला असताना 4थीला धडा होता आपल्याला एक तानाजीचा, त्यावेळेस एकदा भूमिका केली. खरं तर हा इतिहास आम्ही सगळा शिकलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला भूतकाळात घेऊन गेलेत आणि परत एकदा आठवण करण्याची वेळ आलेली आहे ह्या मोबाईलमुळे. आणि मोबाईल बघितला तरी थोडा इतिहास त्याच्यात पण बघा गुगलमध्ये. आणि तानाजीची भूमिका मला पाहिजे होती, माझी निवड केली विनोद दोपटे यांनी, परत किशोरनी. आणि ती भूमिका करत असताना त्याचा अभ्यास केला, मंडळाने खूप सहकार्य केलं. स्क्रिप्ट आधी दिली, स्क्रिप्ट वाचली, पाठांतर केलं, 20-25 दिवस प्रॅक्टिस केली, त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं. त्याच्यानंतर कळलं की तानाजी काय आहे, की यांची मैत्री होती शिवाजी महाराजांची. त्याच्यातनं ते एक असंच अंगावर येणारं शहर. आधी पहिला मी रडलो, त्याच्यानंतर मग म्हणलं की काय होतं तानाजी हे जगावं थोडं आपण पण. आणि आता म्हणूनच आज आपण भाविकांच्या मनात म्हणजे डोळ्यात अश्रू आणू शकले.
त्यांच्या मनात खरंच आपण त्या भावना जगण्यात यशस्वी झालो असं आपण म्हणू शकतो. हो खरंच खूप सुंदर रेखावा आहे. खरंच. अचानक मित्रमंडळाचं खूप कौतुक, विनोद धोकेचं खूप कौतुक, किशोर आणि माझे सगळे सहकारी महाराज असतील, आऊ असतील आणि माझे सगळे सहकारी यांचं खूप योगदान आहे. आणि विशेष म्हणजे ह्यांची एक भूमिका, माझे मित्र आहेत उदय भान, खूप छान यांनी सगळी अशी एक टीम वर्क झाला. आणि अचानक मित्रमंडळाने जी मेजवानी आम्हाला दिली त्याचा पुरेपूर फायदा आम्ही करून घेतला. आणि हे खूप शिकायला भेटलं. ही मेजवानी आम्हाला आहे. आणि एन्जॉय करतायत पण आम्हालाही भूतकाळ तुम्ही घेऊन जातात. इतिहास, महाराजांचा इतिहास आपल्याला इथं समजतं. छोटे मुलं पण आहेत. आणि खरं तर कुठेतरी वाचून समजण्यापेक्षा हा जिवंत देखावा जेव्हा बघतो तेव्हा त्या मनात कुठेतरी घर करून जातो. आतापर्यंत या भावना पोहोचल्यात आमच्यापर्यंत. अजून छान करण्याचा प्रयत्न करू आम्ही. अगदीच अगदीच. आमच्या आपल्यास खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. आपण खरं शिवाजीच्या भूमिकेत आहात. तर महाराज म्हटलं की बस साक्षात नमस्कार वंदन बस. तर आपल्याला हा रोल करताना कसं वाटतंय? सर्वप्रथम मला हा रोल भेटतोय ह्याच्यातच मला खूप असं धन्य झाल्यासारखं वाटतं की मला समोरून कॉल येतो आणि हे तुम्ही करू शकता का भूमिका. आता ही भूमिका करून मला वाटतंय 6 वर्ष झालं मी ही भूमिका करतोय प्रत्येक जिवंत देखावामध्ये. यावर्षी अचानक मित्रमंडळाने आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि त्याबद्दल खूप धन्यवाद. हे जे आम्हाला स्टेज भेटतंय, हे आम्हाला जे प्रेक्षक भेटतात यांचं प्रेम आम्हाला इथपर्यंत घडून घेऊन येतं खरं म्हटलं तर ॲक्च्युली. आणि ॲक्च्युली हे सगळं बघितलं तर फक्त महाराज काहीच नाही एकटे करू शकत. हे पूर्ण आमचं हे टीमवर्कच आहे जे हे सगळं घडवून आणू शकते. त्याच्यामध्ये आमचे हे जे विनोद देवकाते सर आहेत आमचे, हे किशोर यांनी संपूर्ण बसवण्यामध्ये यांचा मोठा वाघाचा वाटा आहे. हे आमचे आऊसाहेब, त्या दानाजी, सगळे जर एकत्र नाही आले तर हे होऊ शकत नाही आमच्याकडे. खरंच म्हणजे आपलं टीमवर्क आहे त्याला सलाम म्हणू शकतो आपण. बरोबर. सगळ्यांची बोलण्याची इच्छा होती पण प्रेक्षक थांबलेले आहेत. तर मी आता रजा घेते. खूप खूप धन्यवाद आणि आभार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सगळ्यांना विनंती आहे गाण्या माध्यमांना लावून घ्यावे. गाड्या पुढे पुढे सरकून येत होणे. करीत आहे. मंडळ यंदा 46व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत असून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला जिवंत ऐतिहासिक देखावा गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. हे महाराष्ट्राचे प्राण असणाऱ्या युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवराय ही महापूजा आपल्या जिजाऊ आऊसाहेबांच्या आणि आपल्या वचनासाठी प्राणार्पण करणाऱ्या सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे तसेच स्वराज्य उभारताना धारातीर्थी पडलेल्या सर्व अनाम मावळी वीरांच्या चरणी सादर आणि स्वाभिमान समर्पण. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.